तुम्हाला असं वाटायला पाहिजे की आम्ही ठाण्यातच आहोत, अशी ताकद शिवसेनेची सुद्धा साहेब या नंदुरबार मध्ये आहे। आम्ही जास्त बोलत नाही, पण निवडणुकीचा निकाल लागल्यावर तुमच्या समोर हक्काने येऊ। आज या प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्राचे युवा नेते, आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, शिक्षण मंत्री आदरणीय, ज्यांचा आमच्यावर कायम प्रेम आहे, आम्ही ज्यांना दत्तक आलेलो आहोत, असे आदरणीय दादाजी भुसे, गुलाबराव पाटील साहेबही येणार होते पण जमलं नाही। आमचे सचिव आदरणीय भाऊसाहेब, आमच्या दादा रवी बापू, विक्रांत मोरे, जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडगे, राम भैया रघुवंशी, नगराध्यक्षाच्या उमेदवार सौभाग्यवती रत्ना रघुवंशी आणि तळोद्याचे नगराध्यक्षाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय, उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व नगरसेवक पदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, या प्रचार सभेला केव्हापासून सकाळपासून उपस्थित असलेले माझे सर्व माता, बंधू, भगिनी आणि तरुण मित्रांनो, साहेब, नंदुरबार नगरपालिका ही अवर्ग नगरपालिका आहे। पूर्वीपासून गेल्या 30 वर्षापासून आपल्याच नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास आपण झालेला बघितला आहे। आताही सगळे नगरसेवक ज्या दिवशी साहेबांनी उठाव केला त्याच्यानंतर आमचे सर्व नगरसेवकांनी नंदनवन बंगल्यावर आले आणि साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवसेनेतच प्रवेश केला होता। पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व 32च्या 32 नगरसेवकांनी त्या दिवशी नंदनवनला शिवसेनेत प्रवेश केला होता। ज्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला, ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला भरभरून दिलं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री कधी झाला नाही, होणार नाही। लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच आहे, दुसरा कोणी नाही। आता 3 भाऊ होऊन गेले, त्याच्यामुळे लोक आग्रहाने सांगतात की आम्ही भाऊ। खरा म्हणजे ज्या दिवशी ही योजना लागू केली त्या दिवशी घराचा मालक होता तो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनीच ती योजना लागू केली। असो, 3 पक्षाचं सरकार आहे। आमच्या नंदनगरीमध्ये सर्व काही आहे साहेब। नंदुरबार नगरपालिकेचं चांगलं ऑडिटोरियम आहे, वॉटर पार्क, पण दुर्दैवानं 3 वर्षापासून प्रशासकाचं राज्य आहे। प्रशासकाचं राज्य असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात या शहरामध्ये खड्डे पडले लोकांना वाटतं की रस्ते का करत नाही, पण निधीची कमतरता आहे। आणि याच्यासाठी मी जेव्हा साहेबांना 2023 मध्ये सांगितलं की साहेब माझ्या शहरासाठी रस्ते प्रकल्प करायचा आहे, पण महाराष्ट्र सरकारच्या रस्ते प्रकल्पामध्ये अडचण हीच आहे की फक्त आणि फक्त डीपी रोड करायला भेटतात। गावात तुम्ही आले म्हणून इथे काही निवडणुकीची वेळ साधून मागायचं या विचारसरणीचे आम्ही नाही। आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्या दिवशी हक्काने तुमच्याकडे येऊ, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे येऊ, त्या दिवशी आमचा नेता आम्हाला खाली हात परत पाठवणार नाही याची खात्री आमच्या मनामध्ये आहे। साहेब, जिल्हा परिषद येऊ द्या, जिल्हा परिषदेवर सुद्धा शिवसेनेचा झेंडा कसा फडकेल याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। 28 तारखेला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय चित्र राहील त्याच्यामुळे हे सगळं अवलंबून आहे। मी जास्त वेळ घेणार नाही। मला स्वतःला तुम्हाला रोज ऐकायचं आहे, पण आपण ऐकायला जमा झालो आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबाला। मी पहिले फक्त नंदुरबारचे नगराध्यक्ष, तळोद्याचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विनंती करेन की तुम्ही उभं राहावं आणि जनतेला नमस्कार करावा। सगळ्यांनी यांचा नमस्कार स्वीकार करावा। दोन्ही हात वर करून यांना पाठिंबा द्या। आपल्या विरोधात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढतच नाहीये। आपल्या विरोधात फक्त आणि फक्त गावीत सेना
त्या गावी सेनेचा कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही साहेब, एवढं वचन तुम्हाला देतो. कारण तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. पुनश्च एकदा साहेब माझी हात जोडून एक विनंती आहे. तळोदा शहर फार जुनी नगरपालिका आहे, अत्यंत म्हणजे 1865 ची नगरपालिका आहे. त्या नगरपालिकेवर आपण पहिल्यांदा आयुष्यात धनुष्यबाणचं पॅनल लढवलं. माझी विनंती आहे, त्यांची इच्छा आहे, तिथं ट्रँग्युलर आहे, तिथं ट्रँग्युलर नाही, तिथं फक्त डायरेक्ट आपली फाईट आहे भारतीय जनता पक्षाच्या एका गटाशी. पण तिथं मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, तिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे आणि तिथं शिवसेनेचा सुद्धा उमेदवार आहे. तिथं या राज्याचे मुख्यमंत्री काल त्या मतदारसंघात येऊन गेले, त्यांची एक सभा होऊन गेली. आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे नेते लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही तळोद्याला झालीच पाहिजे. आणि जर तळोद्याला साहेब सभा झाली आणि जर आमचं पॅनल नाही निवडून आलं तर तुम्ही जी सांगाल ती शिक्षा आम्ही भोगून घेऊ, एवढी तयारी सुद्धा आमची आहे. फक्त शिवसेना रस्त्यावरची आहे, कुठं जायची गरज नाही. आमचे आमदार सुद्धा रस्त्यावर भेटतात, काही अपॉइंटमेंट नाही, मोबाईल नाही, काय नाही, दलाल लागत नाही आम्हाला भेटायला. आम्ही रस्त्यावर बसलो नंदनगरीच्या जनतेसाठी आणि म्हणूनच एवढ्या आत्मविश्वासानं सांगतो की नंदनगरीची जनता आम्हालाच मत देईल याची खात्री आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आमचा नेता हे एकदम भक्कम आहे आणि आमचा नेता या शहराच्या विकासासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत करेल याची खात्री आमच्या मनामध्ये आहे. पुनश्च तुमचं स्वागत करतो, तुमचा अधिक वेळ घेत नाही आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.